नमस्कार. जय महाराष्ट्र. ज्यांच्या जीवावरती जे बंड झालं आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असे 40 आमदार 13 खासदार लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच आता संपूर्ण शिंदेगड तोंडावर पडलेला आहे. ज्या शिंदेगडामध्ये साथ देणाऱ्या आमदार खासदारांपैकी जर एक या ठिकाणी तिकिटासाठी इतकं भांडावं लागतं तर येणारी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडून येऊ शकतो. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना आणि त्याच वेळी जे त्यांनी वक्तव्य केली होती त्या वक्तव्यांचा व्हिडिओ आता प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासोबत ठाकरे झुकत नसल्यामुळे आज शिवसेना फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. छोटे मोठे पक्ष संपवल्यानंतर आणि शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले. मात्र एकनाथ शिंदे यांचं काय भाषण होतं ते आता व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काळजी करू नका, 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल. शेती ज्या ताकदीने या 50 लोकांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि शेती करण्याचा जे शब्द दिला होता ते आता पूर्ण करणार का? दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या दबावात येऊन 5 लोकसभेची तिकीट कापलेली तर विधानसभेचा प्रश्न आता पुढे मोठा आहे.